नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या टार्गेट सीएचओ या सिरीजमध्ये. तर ही जी सिरीज आहे आपली अशा स्टुडंटसाठी आहे जे की काय करतात, स्पेशली सीएचओ साठी प्रिपरेशन करत आहेत. आणि या सिरीजमध्ये आपण काय करत असतो, मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू बघत असतो. आणि ही सिरीज जी असते पूर्णपणे कशी असते, मराठीमध्ये असते. या सिरीजचा आजचा एपिसोड किती आहे, 75वा एपिसोड आहे. ठीक आहे, लवकरच आपण 100 एपिसोड पण आपले कंप्लीट करणार आहोत. तर ही जी सिरीज आहे, तर स्वामी सर आणि मी आम्ही तर दोघे जण मिळून घेत आहोत. आणि आमच्या दोघांचे पण व्हिडिओ कसे येत असतात, अल्टरनेट डेजला दररोज सकाळी 9 वाजता येत असतात. चला, तर व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर सर्वांनी काय करायचं, व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायची आहे आणि तुमचे जे असे मित्र आहेत जे की काय करतात, सीएचओचं प्रिपरेशन करत आहेत, त्यांना शेअर नक्की करायची आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आपण युट्यूब प्रमाणे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत, तिथे पण तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता. चला, पहिला क्वेश्चन जो तुम्हाला काय दिला होता, होमवर्क दिला होता. काय दिला होता, होमवर्क दिला होता. काय म्हणतो बघा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स इज एक्सपेक्टेड इन अ क्लायंट विथ हायपरनॅट्रेमिया. क्लायंटला काय आहे, हायपरनॅट्रेमिया आहे. म्हणजे काय झालं, त्याचं सिरम सोडियम लेवल काय झालं आहे, वाढलेलं आहे. नॉर्मल सिरम सोडियम लेवल किती असतं, 135 ते 145 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर. हे काय असतं, नॉर्मल सोडियम लेवल असतं. तर नॉर्मल सोडियम आपलं काय झालं, आता पेशंटला नॉर्मल सोडियम लेवल आहे का नाही, कसं झालेलं आहे, हायपरनॅट्रेमिया झालेलं आहे. म्हणजे सोडियम लेवल काय झालेलं आहे, 145 पेक्षा जास्त झालेलं आहे. तर अशा वेळेस आपल्या बॉडीचे फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स आपल्याला काय एक्सपेक्टेड आहे, आपल्याला काय वाटतं की आपली बॉडी त्या हायपरनॅट्रेमियाला टॅकल करण्यासाठी आपली बॉडी जी आहे ती काय करेल. फर्स्ट ऑप्शन दिलेला आपल्याला डिमिनिश्ड ऍक्शन ऑफ एडीएच. एडीएचचं ऍक्शन कमी होईल का. सेकंड ऑप्शन दिलेला आपल्याला इन्क्रीज सिक्रिशन ऑफ एडीएच. थर्ड ऑप्शन दिलेला आपला सिक्रिशन ऑफ अल्डेस्टेरॉन. म्हणजे काय होईल, अल्डेस्टेरॉन बॉडी आपली सिक्रेट करेल. थर्ड ऑप्शन दिलेला आपल्याला डिक्रीज रिअब्झॉर्प्शन ऑफ वॉटर इन द रिनल सिस्टम. रिनल सिस्टम मधून काय होईल, रिअब्झॉर्प्शन ऑफ जो वॉटर होतो तर ते काय होईल, कमी होईल. हे आपल्याला विचारलं आहे. तर बघा, आपल्याला एक तर एडीएच बद्दल बोललेलं आहे किंवा आपल्याला एक अल्डेस्टेरॉन बद्दल बोललेलं आहे. दोन हॉर्मोन बद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. तर हे जे दोन हॉर्मोन आहेत, हे दोन्ही हॉर्मोन काय आहेत, तुमचं इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आणि तुमचं वॉटर बॅलन्स, ठीक आहे, किडनीमधून करण्यासाठी खूप महत्वाचा रोल प्ले करत असतात. या दोन हॉर्मोनमुळे तुमचं इलेक्ट्रोलाइट आणि वॉटर बॅलन्स हे दोन्ही पण मेंटेन होत असतं थ्रू किडनी. ठीक आहे, मग बाकीचे तुमचे स्वेटिंग वगैरे झाले, हे थोडेसे वेगळे मेकॅनिझम झाले इलेक्ट्रोलाइट आणि वॉटर बॅलन्स जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये राखण्यासाठी. त्याचप्रमाणे आपली पीएच सिस्टीम पण असते. ठीक आहे, तसंच आपली किडनी सिस्टीम आहे, किडनी म्हणजे आपली रिनल सिस्टीम आहे. तर रिनल सिस्टीममध्ये तुमचं वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स जे आहे ते कसं राखलं जातं बघूया. तर बघा, एक तर हार्मोन आहे आपल्याकडे एडीएच आणि दुसरा आहे कुठला, अल्डेस्टेरॉन. अल्डेस्टेरॉन जरी दोघांचं थोडंसं जे एंड जे आहे तो जरी सेम असेल, म्हणजे एंड त्याचा जे इफेक्ट आहे तो जरी सेम असला तरी पण त्याची दोघांची पण कार्य करण्याची पद्धती ना थोडीशी वेगळी आहे. तर एडीएच यालाच आपण काय म्हणतो, अँटी डायुरेटिक हार्मोन. अँटी डायुरेटिक हॉर्मोन, अँटी डायोटिक हार्मोन. तर याच्या नावामध्ये आहे बघा, हा काय करतो, अँटी डायोटिक आहे. म्हणजे काय करतो, डायुरेसिस होत नाही. डायुरेसिस होऊ देणं म्हणजे काय, वॉटर काय करू देणं, बाहेर जाऊ देणं, याला आपण काय म्हणतो, डायुरेसिस म्हणतो. जेव्हा आपण डायुरेटिक ड्रग देतो तेव्हा आपण काय म्हणतो, बाबा जे आहे ते शरीरातलं पाणी जे आहे ते बाहेर जेव्हा आपल्याला काढायचं असतं तेव्हा आपण काय करतो, डायुरेटिक ड्रग देतो. मग हा जो एडीएच आहे हा काय, अँटी डायुरेटिक आहे. म्हणजे हा काय करतो, डायुरेसिसला कमी करतो. म्हणजे जर याचं ऍक्शन बघायला गेलं तर याची ऍक्शन काय असते, रिअब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. हा काय करतो, वॉटरचं रिअब्झॉर्प्शन करतो. काय करतो, वॉटरचं रिअब्झॉर्प्शन करतो. म्हणजे काय होईल, आपल्या शरीरामध्ये पाणी वाढेल, पाणी वाढेल, पाणी वाढेल, पाणी वाढेल. आणि जेव्हा शरीरातलं पाणी वाढतं तेव्हा काय होणार, तुमचं पेशंट जे हायपर नॅट्रेमिया झाला होता, ठीक आहे, जे हायपर नॅट्रेमिया झाला होता तो काय होईल, डायल्युशनल होईल. तो काय होईल, डायल्युशनल हायपोनॅट्रेमिया. पेशंटला काय होईल, डायल्युशनल हायपोनॅट्रेमिया होईल. ठीक आहे, शरीरातलं पाणी काय होईल, वाढेल, वॉटरचं प्रमाण काय होईल, वाढेल. ठीक आहे, आणि त्यानंतर याच्यामुळे काय होईल, पेशंटची जी ऑस्मोलॅरिटी आहे, ठीक आहे, काय आहे, ऑस्मोलॅरिटी. ऑस्मोलॅरिटी आहे ती काय होईल, इम्प्रूव्ह होईल. जेव्हा पेशंटला काय झालं होतं, हायपर नॅट्रेमिया झालं होतं, त्याची काय झाली होती, ऑस्मोलॅरिटी वाढली होती. आता ती ऑस्मोलॅरिटी काय होईल, थोडीशी मेंटेन होण्यासाठी मदत होईल. कोण सिक्रेट झाल्यावर, एडीएच जेव्हा सिक्रेट होईल तेव्हा. ठीक आहे, जर एडीएच तर नसेल तर काय होईल, पेशंटमध्ये डायव्हर्सिस होईल. पेशंटमधलं जे वॉटर आहे ते अजून काय होईल, लॉस होईल आणि पेशंट अजून जास्त सिव्हिअर कंडिशनमध्ये जाईल. पेशंटची कंडिशन काय होईल, वर्सन होईल आणि पेशंट अजून हायपर नॅट्रेमियामध्ये जाईल. म्हणून एडीएच सिक्रेशन होणं इथं काय आता एक्सपेक्टेड आहे इन केस ऑफ हायपर नॅट्रेमिया. आता बघा, अल्डेस्टेरॉन सिक्रेट झालं तर काय होईल, तुमचा जो अल्डेस्टेरॉन आहे, हा अल्डेस्टेरॉनचा मेकॅनिझम बघा. इथं तुमचं एडीएच सांगितलं होतं मी, तो काय करतो, वॉटरला बाहेर काढून देतो. तसं अल्डेस्टेरॉन काय करतो, वॉटरला बाहेर काढून देत नाही. तो काय करतो, पोटॅशियमला बाहेर काढतो. तो काय करतो, सोडियमला बाहेर काढतो. आणि सोडियमला सॉरी, तो काय करतो, पोटॅशियमला बाहेर काढतो. पोटॅशियमचं एक्सक्रिशन करतो
त्यानंतर सोडियमचं काय करतो, रिॲब्झॉर्प्शन करतो. सोडियमचं काय करतो, रिॲब्झॉर्प्शन करतो. आणि सोडियमचं रिॲब्झॉर्प्शन केल्यामुळे आपल्याला माहिती आहे की सोडियमला काय आवडतं, वॉटर आवडतं. जिथे तिथं सोडियम जातो तिथं वॉटर जातं, म्हणून काय होतं इथं वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन होतं. हे सेकंडरी फंक्शन आहे, ठीक आहे, हे सेकंडरी आहे. प्रायमरी त्याचे हे दोन काम आहेत. वॉटरचं काय होतं, रिॲब्झॉर्प्शन होतं. म्हणजे या कंडिशनमध्ये काय होतं बघा, सोडियमचं पण रिअब्झॉर्प्शन होत आहे आणि वॉटरचं पण रिअब्झॉर्प्शन होत आहे आणि पोटॅशियमचं काय होत आहे, लॉस होत आहे. ठीक आहे, म्हणजे आता याच्यामध्ये पण काय होऊ शकतो, तुमचा पेशंट जो आहे जो की काय आहे हायपर नॅट्रेमिक आहे, तो पण इम्प्रूव्ह होतो. तो पण काय होतो, इम्प्रूव्ह होतो. पण ऍज कम्पेअर टू जर तुम्ही एडीएच जर बघायला गेलं तर एडीएच मध्ये जास्त इम्प्रूव्ह होतो का, कारण इथं फक्त आणि फक्त वॉटरचं रिअब्झॉर्प्शन होत आहे, सोडियमचं होत नाही. मग इथे काय होतं, तुमचं सोडियमचं पण रिअब्झॉर्प्शन होतं आणि वॉटरचं पण होतंय. म्हणजे तुमचा हायपर नॅट्रेमिया जो आहे तो एवढा जास्त प्रमाणामध्ये इथं क्युअर होऊ शकत नाही का, कारण तुमचं सोडियम अजून ऍब्झॉर्ब होतच आहे. जरी वॉटर होत असेल तरी पण सोडियम पण ऍब्झॉर्ब होतच आहे. म्हणजे ज्यामुळे डायल्युशनल हायपोनायट्रेमिक इफेक्ट जो आपण म्हणतो तो थोडासा कमी बघायला मिळतो आपल्याला अल्डेस्टोरॉनमध्ये ऍज कम्पेअर टू तुमचा एडीएच. ठीक आहे. जेव्हा एखादा पेशंट आपण लूप डायरेक्टिक ठेवतो, चला याचा पहिला आपण हे बघूया, आन्सर बघूया. काय म्हणतो आपल्याला की याच्यामधलं एक्सपेक्टेड काय होतं आपल्याला, तर बघा डिमिनिश्ड ऍक्शन ऑफ एडीएच. एडीएच ऍक्शन कमी झालं तर पेशंट काय होईल, अजून जास्त वॉटर लॉस होईल आणि काय होईल, पेशंट अजून जास्त हायपर नॅट्रेमिक होईल. त्यामुळे हा तर नाही. इन्क्रीज सिक्रेशन ऑफ एडीएच, बरोबर, सिक्रेशन जर एडीएच झालं तर काय होईल, वॉटरचं रिअब्झॉर्प्शन होईल आणि आपल्याला डायल्युशनल हायपोनॅट्रेमिया बघायला मिळेल. त्यामुळे हे पण आपल्याला बरोबर वाटतंय. त्याच्यानंतर मला काय म्हणतंय, सिक्रेशन ऑफ अल्डेस्टोरॉन. अल्डेस्टोरॉनचं सिक्रेशन जर झालं तर काय होईल, सोडियमचं पण रिअब्झॉर्प्शन होईल आणि वॉटरचं पण रिअब्झॉर्प्शन होईल, म्हणून हे पण नाही आहे. लास्ट ऑप्शन दिले बघा, डिक्रीज रिअब्झॉर्प्शन ऑफ वॉटर इन रिनल सिस्टीम. रिअब्झॉर्प्शन ऑफ वॉटर जर झालं नाही तर ते काय होणार नाही, अजून हायपरनॅट्रेमिया होईल, अजून काय होईल, पेशंट काय होईल, डिहायड्रेटेड जाईल, पेशंटमधला ब्लड व्हॉल्यूम कमी होईल, ब्लड व्हॉल्यूम कमी होईल, इलेक्ट्रोलाइट वाढतील आणि परत जास्त आपल्याला हायपरनॅट्रेमिया जे आहे ते बघायला मिळेल. ठीक आहे, तर तुमचा हा एक क्वेश्चन होता बघा, काय जर हा फॉर एक्झाम्पल काय तुमचा नेफ्रॉन आहे, हा तुमचा वोमन्स कॅप्सूल आहे, हा तुमचा लूप ऑफ हेनले आहे, लूप ऑफ हेनले. त्यानंतर हा डीसीटी आणि ही कलेक्टिंग ट्यूब. त्या प्रकारचा तुमचा फॉर एक्झाम्पल काय आहे, तुमचा एक नेफ्रॉन आहे. आता ही तुमची काय आहे, पीसीटी आहे. हा काय डिसेंडिंग लूप ऑफ हेनले आहे आणि हा कुठला आहे, असेंडिंग पार्ट आहे. कशाचा, लूप ऑफ हेनलेचा. लूप ऑफ हेनलेचा हा असेंडिंग पार्ट आहे, हा डिसेंडिंग पार्ट आहे आणि ही तुमची कलेक्टिंग ट्यूबुल आहे. ठीक आहे, मग जेव्हा आपण एखादा पेशंट कशावर ठेवला, लूप डायरेक्टिकवर ठेवला. कशावर ठेवला, लूप डायरेटिकवर ठेवला. जेव्हा आपण एखादा पेशंट लूप डायरेटिक ठेवतो त्या पेशंटमध्ये जे आहे ते सोडियम काय होईल, म्हणजे तुमचं हायपोनॅट्रेमिक पेशंट हायपोनॅट्रेमियामध्ये जाईल की पेशंट हायपर नॅट्रेमियामध्ये जाईल, हायपर नॅट्रेमियामध्ये जाईल. हे तुम्ही मला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघा, लूप डायरेटिक आहे, डायरेटिक करणारा ड्रग आहे. डायरेटिक करणारा म्हणजे काय, पाणी बाहेर काढून करणारा ड्रग आहे. तर पाणी बाहेर काढल्याच्या नंतर हायपोनॅट्रेमिया होईल की हायपरनॅट्रेमिया होईल. आणि पण इथे लक्षात ठेवायचं की आपण काय देतो, लूप डायरेटिक देत आहोत. लूप डायरेटिक जे आहे ते कुठे ऍक्ट करतात, डिसेंडिंगला करतात का असेंडिंगला करतात, तर ते असेंडिंग पार्टला करतात. ठीक आहे, तर असेंडिंग पार्टला करत असताना तिथली जी फिजिओलॉजिकल एक बेसिक गोष्ट जी आहे ते आपण निव्वळ 11वी-12वीला पण आपण जी शिकलेली आहे, त्याच्यावरचा एकदम बेसिक क्वेश्चन आहे हा, की लूप डायरेटिक जर असेल तर पेशंटला हायपोनॅट्रेमिया होईल की हायपरनॅट्रेमिया होईल, हे मग तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द सिक्रेशन ऑफ याचा आन्सर सांगितलं. हा, याचा आन्सर काय असणार आहे, बी आन्सर असणार आहे. काय असणार आहे, बी. नेक्स्ट क्वेश्चन, द सिक्रेशन ऑफ अल्डेस्टोरॉन वुड बी इनिबिटेड इन दिस सिच्युएशन. अल्डेस्टोरॉनचं सिक्रेशन जे आहे ते कधी काय होईल, इनिबिटेड होईल, हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन काय दिला बघा, सिरम युरिया ऑफ 5 मिलीमोल पर लिटर. सेकंड आहे सिरम क्रिएटिन ऑफ 100 मिलीमोल पर लिटर. सिरम पोटॅशियम ऑफ 4 मिलीमोल पर लिटर आणि सिरम सोडियम ऑफ 160 मिलीमोल पर लिटर. बरं, आताच आपण बघितलं तुमचा जो अल्डेस्टोरॉन आहे तो अल्डेस्टोरॉन कसं काम करतो, अल्डेस्टोरॉन कसं काम करतो, एक तर तो काय करतो, तुमचं बॉडीमध्ये पोटॅशियमला काय करतो, एक्सक्रीट करतो. काय करतो, पोटॅशियमला काय करतो, एक्सक्रीट करतो. आणि दुसरं तो त्याचं जे काम आहे ते कसं करतो, तो रास सिस्टीमला ऍक्टिव्हेट करतो. काय करतो, रास्ट सिस्टीम. रास्ट सिस्टीम म्हणजे कुठली, रेनिन अँजिओटेन्सिन. ठीक आहे, रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम जी आहे तिला ऍक्टिव्हेट करतो. रास सिस्टीमला ऍक्टिव्हेट केल्यामुळे आणि पोटॅशियमला एक्सक्रीट केल्यामुळे दोन जे आहे ते मेथड प्रमाणे त्याचं कसं जे आहे ते अल्डेस्टोरॉन काम करतो नक्की, हे आपण आता बघा. आपण अगोदर थोडक्यात बघितलं होतं की अल्डेस्टोरॉन कसं काम करतं मागच्या क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, आता थोडंसं आपण काय करूया, डिटेलमध्ये जाऊया. बघा, पोटॅशियम, ठीक आहे, जेव्हा अल्डेस्टोरॉन सिक्रेट होतो, तेव्हा काय होतं, बॉडीमध्ये पोटॅशियम सिक्रेट होतं, हे आपल्याला माहिती आहे. जेव्हा मग काय होतं, पोटॅशियम सिक्रेट होतो तेव्हा जे आहे जेवढं बॉडीमधून पोटॅशियम जास्त झालं, ठीक आहे, बॉडीमध्ये जेवढं जास्त पोटॅशियम असेल तेवढं काय होतं, तुमच्या बॉडीमध्ये अल्डेस्टोरॉन सिक्रेट होतो. ठीक आहे, हे झालं आपला पहिला पॉईंट. त्यानंतर आहे आपली रास सिस्टीम.
अल्डेस्टेरॉन काय करतो, रास सिस्टीमला ऍक्टिव्हेट करतो. ठीक आहे, मग आता रास सिस्टीम काय करते, रास सिस्टीम कधी ऍक्टिव्हेट होते, जेव्हा काय होतं, वेन वेन सोडियम लेवल अँड ब्लड व्हॉल्यूम कमी होतो. जेव्हा सोडियम लेवल आणि ब्लड व्हॉल्यूम काय होतं आपल्या बॉडीमध्ये कमी होतं, तेव्हा आपल्याला काय बघायला मिळते, रास सिस्टीम ऍक्टिव्हेट झालेली बघायला मिळते. तुमची जी रास सिस्टीम आहे ही नेमकी ऍक्टिव्हेट कशी होते बघा, जेव्हा तुमची किडनी काय करते एक रेनिन नावाचा हार्मोन सिक्रेट करते. काय करते, एक रेनिन नावाचा हार्मोन सिक्रेट करते. कुठला, रेनिन. हा रेनिन जो आहे तो रेनिन कशासाठी कामाचा असतो आपल्यासाठी, जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये अँजिओटेन्सिन 1 हा जो अँजिओटेन्सिन 1 आहे, हा जेव्हा अँजिओटेन्सिन 2 मध्ये जेव्हा कन्वर्ट करायचा असतो, तेव्हा इथे कोण लागतो, रेनिन प्रेझेंट लागतो. रेनिनच्या प्रेझेन्सेसमध्येच तर तुमचा अँजिओटेन्सिन 1 जो आहे तो अँजिओटेन्सिन 2 मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. अँजिओटेन्सिन 2 जर मध्ये कन्वर्ट झाला तर आणि तरच तुमच्याकडे कुठला सिक्रेट होतो हार्मोन, अल्डेस्टेरॉन सिक्रेट होतो. अल्डेस्टेरॉन सिक्रेट होतो. म्हणजे जी तुमची रास सिस्टीम आहे ती ऍक्टिव्हेट कधी होते, जेव्हा काय होतं, तुमचं सोडियम लेवल कमी होतं आणि ब्लड व्हॉल्यूम कमी होतो. मग काय होतं, जेव्हा सोडियम लेवल आणि ब्लड व्हॉल्यूम कमी होतं तेव्हा किडनीकडून काय केलं जातो, एक रेनिन नावाचा हार्मोन सिक्रेट केला जातो. तो रेनिन काय करतो, अँजिओटेन्सिन 1 चं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 2 मध्ये केलं जातो. आणि ह्या जेव्हा अँजिओटेन्सिन 2 मध्ये कन्व्हर्जन केलं जातं तेव्हा तुमच्याकडे एक हार्मोन सिक्रेट केलं जातं, त्याचं नाव असतं अल्डेस्टेरॉन. आता हा जो अल्डेस्टेरॉन आहे हा काय करतो, तुमच्या डीसीटी कडे जातो. डीसीटी म्हणजे कोण, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल ऑफ नेफ्रॉन. हा काय डिस्टल पार्ट आहे कशाचा, नेफ्रॉनचा. मग तिथून तो काय करतो, पोटॅशियमला बाहेर काढून टाकतो आणि काय करतो, सोडियमचं रिअब्झॉर्प्शन करतो. मग सोडियमचं रिअब्झॉर्प्शन केल्याच्या नंतर काय होतं, वॉटरचं रिअब्झॉर्प्शन होतं. आता बघा तुमचं इथं काय होत आहे, तुमच्या इथे दोन काम होत आहेत. एक तर तुमचं सोडियमचं ऑब्झॉर्प्शन होत आहे, दुसरं तुमचं वॉटरचं ऑब्झॉर्प्शन होत आहे. ठीक आहे, आता सोडियम आणि वॉटर या दोघांचं ऑब्झॉर्प्शन झाल्यामुळे जे की तुमचं सोडियम लेवल कमी झालं होतं ते वाढलं, आणि दुसरी गोष्ट तुमचा ब्लड व्हॉल्यूम जो कमी झाला होता तो ब्लड व्हॉल्यूम वाढला. का वाढला, कारण इथं वॉटरचं पण रिअब्झॉर्प्शन झालेलं आहे. हे काय झालेलं, सेकंडरी फंक्शन झालेलं आहे. जरी हे अल्डेस्टेरॉनने डायरेक्टली केले नाहीये पण ते इनडायरेक्टली झालेलं आहे. काय झालेलं आहे, कारण जो सोडियम जेव्हा त्याने रिअब्झॉर्प्शन केलं तर आपल्याला माहिती आहे की सोडियमला वॉटर आवडतं आणि सोडियम काय करतो, सोबत वॉटरला घेऊन येतो. तो वॉटरला सोबत घेऊन आल्यामुळे तुमचा ब्लड व्हॉल्यूम पण वाढलेला आहे. तर अल्डेस्टेरॉन जर सिक्रेट व्हायचा असेल तर तिथे आपल्याला सोडियम कमी लागतो. मग आता ऑप्शन मध्ये आपल्याला काय दिलं बघा, सिरम युरिया जो आहे फर्स्ट ऑप्शन दिलाय, सिरम युरियाचा आणि अल्डेस्टेरॉनचा काही संबंध नाही. क्रिएटिन जे आहे ते किडनी फंक्शनसाठी असेस करतो आपण, त्याचा पण इथे काही संबंध नाही. संबंध आहे तुमचा पोटॅशियम आणि सोडियमचा. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा सी ऑप्शन दिलेला आहे आपल्याला, पोटॅशियम जे आहे ते 4 आहे. ठीक आहे, आपल्याला नॉर्मली माहिती आहे सोडियम किती असतं, 3.5 ते 5. ठीक आहे, एक नॉर्मल जी रेंज आहे आपल्या अडल्ट्समध्ये ती किती आहे, 3.5 ते 5 जी आहे ते नॉर्मल आहे रेंज. मिलीमोल पर लिटर नॉर्मल रेंज किती आहे ही आहे. तर मग आपल्याला हे जे 4 दिलेले आहेत, ठीक आहे, 4 मिलीमोल पर लिटर जे काय दिलेलं आहे आपल्याला सिरम पोटॅशियम दिलेलं आहे. आता 4 मिलीमोल पर लिटरला अल्डेस्टेरॉन ऍक्टिव्हेट होईल का, होणार नाही का, कारण ही नॉर्मल लेवल आहे. जर तुमचं जे सिरम पोटॅशियम लेवल जे आहे ते 6, 7, 8, ठीक आहे, 6, 7, 8 झालं तर तुमचे जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये अल्डेस्टेरॉन ऍक्टिव्हेट होईल. 9, 10 पर्यंत गेलं तर तुम्हाला काय होईल, कार्डियाक अरेस्ट होईल. या कंडिशनला तुम्हाला कार्डियाक अरेस्ट 100% आहे. ठीक आहे, 6, 7, 8 म्हणजे पण काय झालं, सिरम पोटॅशियम लेवल हे खूप जास्त झालं. 9, 10 तुम्ही कार्डियाक अरेस्टला खूप जास्त प्रोन होते. तर तुम्हाला 4 मिलीमोल पर लिटर जे दिलेलं आहे ते कसं एक नॉर्मल रेंज दिलेली आहे. त्यामुळे इथे पण सिरम अल्डेस्टेरॉन जे आहे ते ऍक्टिव्हेट होण्याची काही आपल्याला गरज नाही आहे. त्यानंतर आहे आपल्याला सिरम सोडियम. आता बघा सिरम सोडियम 160 ला सिरम सोडियम असेल तर तुमचं अल्डेस्टेरॉन ऍक्टिव्हेट होणार आहे का, तर होणार नाही आहे. ते काय होईल, इनिबिट होईल. इनिबिट का होईल, कारण जेव्हा सोडियम लेवल जास्त होतं तेव्हा अल्डेस्टेरॉन काय होतो, इनिबिट होतो, आणि जेव्हा सिरम सोडियम लेवल जेव्हा कमी होतो तेव्हा अल्डेस्टेरॉन काय होतो, वाढतो. याच्यामध्ये जर आपण प्रोपोर्शन बघितलं कसं आहे, इनडायरेक्ट प्रोपोर्शन आहे. जेव्हा सोडियम कमी होतो तेव्हा अल्डेस्टेरॉन काय होतो, वाढतो, आणि जेव्हा अल्डेस्टेरॉन कमी होतो तेव्हा सोडियम काय होतो, वाढतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आहे, इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे. पण पोटॅशियम आणि अल्डेस्टेरॉन मध्ये कसं आहे, डायरेक्ट प्रोपोर्शन आहे. जेवढा पोटॅशियम वाढला तेवढा अल्डेस्टेरॉन वाढतो. ठीक आहे, अल्डेस्टेरॉन आणि पोटॅशियम मध्ये डायरेक्ट प्रोपोर्शन आहे, अल्डेस्टेरॉन आणि सोडियम मध्ये काय आहे, इनडायरेक्ट प्रोपोर्शन आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. तर लिहूनच घ्या एकदा. ठीक आहे, सिरम पोटॅशियम वाढला तर काय होतं, अल्डेस्टेरॉन वाढतो. अल्डेस्टेरॉन काय होतो, वाढतो किंवा ऍक्टिव्हेट होतो, ऍक्टिव्हेट होतो. त्यानंतर जर सिरम सोडियम वाढला तर काय होतं, अल्डेस्टेरॉन काय होतो, कमी होतो किंवा इनिबिट होतो, असं म्हणा. काय होतो, इनिबिट होतो. तर इथे काय झालं, आपलं सिरम सोडियम काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. किती, 160. नॉर्मल किती असतं आपलं, असं सांगितलं होतं 135 ते 145 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर काय आहे, नॉर्मल सिरम सोडियम लेवल आहे. ठीक आहे, तर याचा आन्सर काय असणार आहे, डी जे आहे ते आपल्याकडे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
थर्ड क्वेश्चन बघा, फ्युरिझोमाइड ऍक्ट्स ऑन विच पार्ट ऑफ नेफ्रॉन. अतिशय सुंदर प्रश्न आहे बघा. फ्युरिझोमाइड काय आहे? लॅसिक्स, ज्याला आपण काय म्हणतो, पॉप्युलरली काय म्हणतो आपण, त्याला लॅसिक्स असं आपण म्हणतो. ब्रँड नेम आहे लॅसिक्स, आणि फ्युरिझोमाइड काय आहे, त्याचं जेनेरिक नेम आहे. तुमचा जो लॅसिक्स आहे तो नेफ्रॉनच्या कुठल्या पार्टवर ऍक्ट करतो हे आपल्याला विचारलेलं आहे. आपले जे आजचे क्वेश्चन जरा जास्तच कशावरचे आलेले आहेत बघा, रिनल सिस्टीमवरचे आलेले आहेत. हा तुमचा काय आहे, नेफ्रॉन आहे. हा काय आहे, नेफ्रॉन आहे. तर बघा, हा जो नेफ्रॉन आहे त्याचा हा काय आहे, बोमन्स कॅप्सूल आहे. ही काय आहे, पीसीटी आहे. हे काय आहे, असेंडिंग लूप ऑफ, सॉरी, डिसेंडिंग लूप कसाचा आहे, हेनलेचा. आणि हा लूप ऑफ हेनले आहे कसा, असेंडिंग वाला. ठीक आहे, हा डिसेंडिंग पार्ट खाली येतोय म्हणून डिसेंडिंग, हा वर जातोय म्हणून असेंडिंग पार्ट. हा काय आहे, डीसीटी आहे. आणि ही काय आहे, कलेक्टिंग ट्यूब आहे. तर हा जो पूर्ण तुमचा काय आहे, नेफ्रॉन आहे, ह्या नेफ्रॉन पैकी जो तुमचा लॅसिक्स किंवा जो फ्युरिझोमाइड ड्रग आहे हा कुठे ऍक्ट होतो हे आपल्याला विचारलंय. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला प्रॉक्सिमल ट्यूब्यूल, त्यानंतर सेकंड दिला आपल्याला डिसेंडिंग लिम्ब ऑफ लूप ऑफ हेनले, थर्ड दिलेला आपल्याला असेंडिंग लिम्ब ऑफ लूप ऑफ हेनले, आणि लास्ट दिलेला आपल्याला डिस्टल ट्यूब्यूल. ठीक आहे, तर बघा, तर हा तुमचा जो लॅसिक्स आहे हा काय आहे, लॅसिक्स काय, एक लूप डायरेटिक आहे. लूप डायरेटिक आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं की लूप डायरेटिक जे असतात ते कुठे ऍक्ट होतात, ते कुठे ऍक्ट होतात, ते तुमचे होतात असेंडिंग लूप ऑफ हेनलेला. लूप ऑफ हेनले, असेंडिंग पार्ट ऑफ लूप ऑफ हेनलेवर काय होतात, ते ऍक्ट होत असतात. तर तुमचा जेव्हा लूप ऑफ हेनले आपण बघतो तर हा काय आहे, आपला डिसेंडिंग पार्ट आहे, आणि हा काय आहे, असेंडिंग पार्ट आहे. हा काय आहे, डिसेंडिंग, आणि हा काय असेंडिंग पार्ट आहे. तर तुमचा जो डिसेंडिंग पार्ट असतो, या डिसेंडिंग पार्ट मधून काय होतं, फक्त आणि फक्त वॉटरचं काय होतं, रिअब्झॉर्प्शन होतं. म्हणजे नेफ्रॉन मधून काय होतं, बॉडीमध्ये वॉटर जे आहे ते परत शोषून घेतल्या जातं. ठीक आहे, रिअब्झॉर्प्शन म्हणजे काय, परत शोषून घेणे. त्यानंतर आपला जो असेंडिंग पार्ट आहे, या असेंडिंग पार्ट मधून काय केलं जातं, सोडियम, ठीक आहे, त्यानंतर क्लोराइड्स, त्यानंतर पोटॅशियम, या 3 आयॉन्स जे आहेत, या आयॉनचं काय केलं जातं, रिअब्झॉर्प्शन करून घेतलं जातं. म्हणजे जे काही वाया जाणार होते ते आपली बॉडी काय करते, परत शोषून घेते. कोण कोण, सोडियम, क्लोराइड आणि पोटॅशियम. आणि त्यासोबतच सोडियम आला म्हणून काय येतं, वॉटर पण इथं येतं. म्हणजे इतर जर आपण बघून घेतलं तर वॉटरचं पण रिअब्झॉर्प्शन होत आहे आणि सोडियमचं पण रिअब्झॉर्प्शन होत आहे. ठीक आहे, मग हा जो तुमचा लॅसिक आहे, हा जो तुमचा लूप डायनेटिक आहे, हा काय करतो, या असेंडिंग पार्टवर काय करतो, जाऊन ऍक्ट होतो. हा असेंडिंग पार्टवर जाऊन ऍक्ट झाल्यामुळे काय होतं, हे जे काय तुमचा सोडियम, क्लोराइड, पोटॅशियम, वॉटर जे जात होतं ना, त्यांना काय करतो, बाबा तुम्ही बाहेर जाऊ नका असं सांगतं. काय सांगतं, तुम्ही काय करायचं नाही, बाहेर जायचं नाही असं सांगतं. आणि त्याच्यामुळं त्याचं ऐकून काय करते आपली बॉडी, सोडियम, क्लोराइड आणि पोटॅशियम आणि वॉटर ह्या सगळ्यांना काय करते, बाहेर जाऊ देत नाही. म्हणजेच काय करू देत नाही, बाहेर जाऊ नको म्हणजे कुठे, नेफ्रॉनच्या बाहेर जाऊ नको, म्हणजे बॉडीमध्ये शोषून घेऊ नको. ठीक आहे, म्हणजे आता हे बाहेर जाऊ नको म्हणजे नेफ्रॉनच्या बाहेर जात नाहीत. मग हे नेफ्रॉनमध्ये राहणार, तर कुठे जाणार, थोड्या वेळानंतर कलेक्टिंग ट्यूब्यूलमध्ये जाणार. कलेक्टिंग ट्यूब्यूल ते इव्हेंच्युअली कुठे जाणार, तुमच्या युरेथ्रामधून काय होणार, युरेथ्रल ओपनिंग मधून काय होणार, बाहेर जाणार. म्हणजे काय, बॉडीच्या बाहेर काय केलं जाणार, एक्सक्रीट केले जाणार. काय केले जाणार, एक्सक्रीट केले जाणार. म्हणजे इथं काय होतं, तुमचा सोडियमचा लॉस होतोय, इथं काय होतं, तुमच्या पोटॅशियमचा लॉस होतोय, क्लोराइड आयॉनचा लॉस होतोय, आणि वॉटरचं पण काय होत आहे, लॉस होत आहे. म्हणजे जर तुम्ही एखाद्या पेशंटला लॅसिक्स देत असाल किंवा लूप डायरेटिक देत असाल तर तुमचं तिथं तो पेशंट कशाला प्रोन आहे, सोडियम त्याचं कमी होऊ शकतं, त्याचं पोटॅशियम कमी होऊ शकतं, त्याच्यामधले क्लोराइड्स पण कमी होऊ शकतात, आणि त्याच्यामधले वॉटर पण काय होऊ शकतं, कमी होऊ शकतं. म्हणून आपण जर एखादा पेशंट लूप डायरेटिक असेल तर वॉच फॉर इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, वॉच फॉर इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स हे काय आहे, महत्वाची आपली जी आहे ते नर्सिंग प्रायोरिटी असली पाहिजे. ठीक आहे, तर हा काय झाला आपला लूप ऑफ हेनलेवर कुठला ड्रग ऍक्ट होतो, तर लॅसिक जो आहे तो असेंडिंग पार्ट ऑफ लूप ऑफ हेनलेवर ऍक्ट होतो. ठीक आहे, तर आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलं बघा, ऑप्शन दिलेत. फर्स्ट दिला आपल्याला प्रॉक्सिमल ट्यूब्यूल. तुमचा जो प्रॉक्सिमल ट्यूब्यूल आहे तिथे तुमचे कुठले ड्रग ऍक्ट होतात, जर डायबिटिक्स मध्ये बघायचं झालं तर आपल्याला कार्बोनिक अनहायड्रेट्स, कुठले, कार्बोनिक अनहायड्रेट्स इनिबिटर्स, कार्बोनिक अनहायड्रेट इनिबिटर्स. ठीक आहे, याचं एक्झाम्पल जर बघायचं झालं तर ऍसिटाझोलामाइड. ठीक आहे, ऍसिटाझोलामाइड हा जो तुमचा डिसेंडिंग पार्ट आहे, याच्यावर कुठल्याही प्रकारचा डायबिटिक जो आहे तो ऍक्ट होत नाही. इथे तुमचे सर्व जे आहे ते लूप डायबिटिक ऍक्ट होतात. लूप डायबिटिक जे आहेत इथे ऍक्ट होतात. आणि डीसीटीवर जे तुमचा थियाझाइड डायबिटिक्स, कुठले, थियाझाइड डायबिटिक्स कुठे ऍक्ट होतात, डीसीटीवर. समजलं, चला पीसीटीवर कुठले होतात, कार्बोनिक अनहायड्रेट्स इनिबिटर जसे की ऍसिटोझोलामाइड. त्यानंतर जो डिसेंडिंग पार्ट ऑफ लूप ऑफ हेनले तो कुठल्याही प्रकारचे काय होत नाहीत, तुमचे डायबिटिक्स ऍक्ट होत नाहीत. फक्त असेंडिंग पार्ट ऑफ लूप ऑफ हेनलेवर जे आहे ते सर्व प्रकारचे लूप डायबिटिक तिथे ऍक्ट होतात. त्यानंतर तुमचा जो डीसीटी आहे तिथे तुमचे थायझाइड डायबिटिक ऍक्ट होतात. आणि कलेक्टिव्ह ट्यूबवर पण कुठलेही तुमचे जे काय होत नाहीत,
डायोटिक्स ऍक्ट होत नाहीत. ठीक आहे, तर प्रॉक्सिमल मध्ये कुठे होतात कार्बोनिक अनायड्राइड इनिबिटर हे आपण बघितलं. डिसेंडिंग पार्ट ऑफ लूप ऑफ हे करेक्ट आन्सर असणार. सॉरी, डिसेंडिंग पार्टवर कुठलेही होत नाहीत. असेंडिंग पार्टवर कुठले होतात तुमचे लूप डायोटिक होतात आणि डिस्टल ट्रिब्युटवर कुठले होतात थियाझाइड डायोटिक होतात. म्हणून ऑप्शन सी काय असणार आहे ते आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. थायरॉइड रिलीजिंग हार्मोन इज सिक्रेटेड बाय. थायरॉइड रिलीजिंग हार्मोन कुठला? थायरॉइड रिलीजिंग हार्मोन कोण सिक्रेट करतं? थायरॉइड ग्लँड, हायपोथॅलॅमस, पॅराथायरॉइड ग्लँड आणि अँटेरियर पिट्युटरी ग्लँड. ठीक, तर बघा तुमचे जे थायरॉइड ग्लँड आहे, फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला थायरॉइड ग्लँड, ही काय करते तुमचा T3 T4 हार्मोन सिक्रेट करते. काय करते? T3 T4 हार्मोन सिक्रेट करते. हायपोथॅलॅमस जो आहे तो बरेचसे काय करतो रिलीजिंग हार्मोन सिक्रेट करतात. पॅराथायरॉइड ग्लँड जी आहे तुमची ती तुमचे कॅल्सिटोनिन वगैरे सिक्रेट करते. ठीक आहे, कॅल्सिटोनिन आणि पॅराथायरॉइड हार्मोन हे सिक्रेट करते. अँटेरियर पिट्युटरी ग्लँड जे आहे तर बघा अँटेरियर पिट्युटरी आणि हे बघा कसा तुमचा हा जो तुमचा हायपोथॅलॅमस असतो, हा काय तुमचा फॉर एक्झाम्पल हायपोथॅलॅमस आहे आणि या हायपोथॅलॅमसला लागून काय असतं? एक अँटेरियर पिट्युटरी असते आणि पोस्टेरियर पिट्युटरी असते. अँटेरियर पिट्युटरी कुठली असते? ही असते तुमची अँटेरियर पिट्युटरी आणि ही असते पोस्टेरियर पिट्युटरी. कुठली? पोस्टेरियर पिट्युटरी. पोस्टेरियर पिट्युटरीलाच आपण काय म्हणतो? न्यूरो हायपोफायसिस असं पण म्हणतो. न्यूरो हायपोफायसिस. आणि अँटेरियर पिट्युटरीलाच आपण काय म्हणतो? ॲडिनो हायपोफायसिस म्हणतो. ठीक आहे, आणि हा काय झाला तुमचा हायपोथॅलॅमस झाला. हा जो तुमचा वरचा हायपोथॅलॅमस आहे हा काय करतो? खाली रिलीजिंग हार्मोन सिक्रेट करतो. रिलीजिंग हार्मोन सिक्रेट करतो. जसं आपल्याला आता क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे की तुमचं थायरॉइड रिलीजिंग हार्मोन. ठीक आहे, हा काय करतो? थायरॉइड हार्मोन. फॉर एक्झाम्पल असं आपण एक एक्झाम्पल म्हणून घेऊया की तुमचं जे हार्मोन आहे थायरॉइड हार्मोन कसा सिक्रेट होतो पूर्ण आपण काय करूया एक चेन बघूया. तर बघूया तुमचा हायपोथॅलॅमस काय करणार? थायरॉइड थायरॉइड रिलीजिंग थोडंसं आपण वेगळं लिहूया. हायपोथॅलॅमस मध्ये काय होतं? हायपोथॅलॅमस मध्ये काय होतं? थायरॉइड रिलीजिंग हार्मोन. रिलीजिंग हार्मोन सिक्रेट करतो. काय करतो? थायरॉइड रिलीजिंग हार्मोन सिक्रेट करतो. आता हा थायरॉइड रिलीजिंग हार्मोन जो आहे तो काय करतो? कुठे जातो? तो जातो कुठं? अँटेरियर पिट्युटरीकडे. काय करत जातो? अँटेरियर पिट्युटरीकडे जातो. इथून कुठे जातो? इथून सिक्रेट होतो आणि काय जातो? अँटेरियर पिट्युटरीकडे इकडे जातो. अँटेरियर पिट्युटरी गेल्याच्या नंतर अँटेरियर पिट्युटरी मधल्या काय करतो? थायरोट्रॅप सेलवर ऍक्ट होतो. कुठल्या? थायरोट्रॉफ सेल्स. थायरोट्रॉप नावाच्या सेल्स आहेत, या सेल्सवर ऍक्ट होतो आणि ह्या सेल काय करतात मग तिथून थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन काय करतात? सिक्रेट करतात. ठीक आहे, आता हे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन जो आहे तो कुठून झाला तुमच्या? सिक्रेट अँटेरियर पिट्युटरी मधून सिक्रेट झाला. कोण सिक्रेट केलं त्याला? अँटेरियर पिट्युटरीने सिक्रेट केलं. आता हा तुमचा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन जो आहे तो कुठे जातो? थायरॉइड ग्लँडकडे जातो. थायरॉइड ग्लँड कुठे आहे? इथं आहे. थायरॉइड ग्लँडकडे जातो. ठीक आहे, थायरॉइड ग्लँडकडे जाऊन तो काय करतो बघा? थायरॉइड ग्लँडला जातो आणि थायरॉइड ग्लँडला काय म्हणतो? थायरॉइड ग्लँडच्या फॉलिक्युलर सेलकडे जातो. कुणाकडे जातो? थायरॉइड ग्लँडच्या फॉलिक्युलर सेलकडे जातो आणि थायरॉइड ग्लँडच्या फॉलिक्युलर सेल्सला काय म्हणतो? की थायरॉक्सिन सिक्रेट कर. मग ह्या थायरॉक्सिन फॉलिक्युलर सेलवर गेल्यानंतर हे काय करतात? T4 आणि T3 नावाचे दोन थायरॉइड हार्मोन सिक्रेट करतात. त्यामध्ये T3 आहे ते फक्त 10% असतं आणि T4 किती असतं? जवळपास 90% असतं. ठीक आहे, काय होतं तुमचा हायपोथॅलॅमस काय करतो? थायरॉइड रिलीजिंग हार्मोन सिक्रेट केला, तो अँटेरियर पिट्युटरी गेला. अँटेरियर पिट्युटरी मधल्या थायरोट्रॉप सेलकडे गेला. थायरोट्रॉप सेलला काय सांगितलं की बाबा मी कोण आहे? थायरॉइड रिलीजिंग हार्मोन आहे, मी तुला ऑर्डर देतो की काय कर? तू थायरॉइड सिक्रेट कर. पण अँटेरियर पिट्युटरी काय म्हणते की सॉरी मी काय करू शकत नाही, डायरेक्टली थायरॉइड सिक्रेट करू शकत नाही, पण मी तुझी एक मदत करू शकते. मी तुला काय करतो? एक पास देते. त्या पासचं नाव काय आहे? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे. हे पास घे आणि काय कर? थायरॉइड ग्लँडकडे जा आणि त्याला दाखव की काय केलं आहे? अँटेरियर पिट्युटरीने एक मला पास दिलेला आहे आणि ह्या पास वरून काय कर? मला तू पार्सल दे. मग हा तो पास TSH नावाचा जो पास आहे तो घेऊन कुठे जातात? थायरॉइड ग्लँडकडे गेलो. थायरॉइड ग्लँड मध्ये गेल्याच्या नंतर मग तिथे एक काय होतं? एक काउंटर होतं. त्या काउंटरचं नाव होतं फॉलिक्युलर सेल. मग त्या काउंटरवर काय केला? TSH नावाचा पास दाखवला. TSH म्हणजे की थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा TSH नावाचा पास दाखवल्याच्या नंतर तिथून काय केले? दोन पार्सल मिळाले. दोन पार्सल कुठले कुठले मिळाले? T3 आणि T4 नावाचे दोन पार्सेस मिळाले. त्यापैकी T3 किती होते? तर फक्त 10% होते आणि T4 किती होते? तर जवळपास 90% होते. तर हे काय झालं तुमचं? थायरॉइड रिलीजिंग हार्मोन पासून ते ऍक्च्युअल थायरॉक्सिन सिक्रेट होण्यापर्यंतचा पूर्ण जो प्रवास आहे तो झाला. ठीक आहे, तर काय झालं आपला? थायरॉइड रिलीजिंग हार्मोन काय करतो? TSH सिक्रेट होतो. थायरॉइड रिलीजिंग हार्मोन बद्दल एक अतिशय अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा थायरॉइड रिलीजिंग हार्मोन जो आहे ना तो अँटेरियर पिट्युटरीला अजून एक काम सांगतो. तो म्हणजे प्रोलॅक्टिन सिक्रेशन करायला पण सांगतो. काय सांगतो? प्रोलॅक्टिन. ठीक आहे, हे
आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं असेल, पण हे खूप रेअर काम आहे आणि जे की खूप म्हणजे काय म्हणतो आपण त्याला जेवढं ओळखलं गेलेलं नाहीये असं काम आहे थायरॉइड रिलीजिंग हार्मोनचं. थायरॉइड रिलीजिंग हार्मोन म्हणजे फक्त आपल्याला वाटते बाबा तो थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनला सेक्रेट करायला सांगतो, पण प्रोलॅक्टिन मध्ये पण याचा रोल आहे. त्याच्यामुळे मिल्क जे सिंथेसिस आणि सिक्रेशन आहे त्याच्यामध्ये पण थोडासा थायरॉइडचा हार्मोन आहे त्याचा रोल आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. तर बघा क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला, थायरॉइड रिलीजिंग हार्मोन जे आहे तो कोण सिक्रेट करतो, आपल्याला एवढं सिंपल विचारलं ते म्हणजे कोण आहे तर हायपोथॅलॅमस जे आहे आपल्याला सांगतं की काय करा बाबा, थायरॉइड रिलीजिंग हार्मोन सिक्रेट करतो आणि मग नंतर आपण अँटी पिट्युटरी जे आहे आपण आताच बघितलेलं आहे की ते कशा प्रकारे होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन्शुलिन सिक्रेटेड इन रिस्पॉन्स टू, इन्शुलिन कधी सिक्रेट होतो, इनक्रीज ब्लड ग्लुकोज लेवल, डिक्रीज ब्लड ग्लुकोज लेवल की डिक्रीज ब्लड लेवल ऑफ अमिनो ऍसिड की डिक्रीज पॅरासिम्पथेटिक स्टिम्युलेशन. तर बघा इन्शुलिन काय आहे, इन्शुलिन काय एक हार्मोन आहे जो की कोण सिक्रेट करतं, बीटा सेल सिक्रेट करतात. कुणाच्या, पॅनक्रियाच्या बीटा सेल सिक्रेट करतात. इन्शुलिन जर प्रायमरी फंक्शन बघायचं झालं तर इन्शुलिन काय करतं, हा जो तुमची सेल आहे ही काय आहे, एक सेल आहे फॉर एक्झाम्पल, ह्या सेलच्या बाजूला काय ब्लड वेसल आहे आणि या ब्लड वेसलमध्ये खूप सारं काय आहे, इथे काय आहे ग्लुकोज आहे. ठीक आहे. आता या ग्लुकोजला जर सेलमध्ये जायचं असेल, ग्लुकोजला सेलमध्ये का जायचं आहे, कारण सेलला एनर्जी जर पाहिजे असेल तर ती कुणापासून घ्यायला लागेल, तिला ग्लुकोज पासून घ्यायला लागेल. आणि जर तिला घ्यायला इथून ह्या ग्लुकोजला जर इथं जायचं असेल तर डायरेक्ट जाऊ शकतं का, तर डायरेक्ट जाऊ शकत नाही. हा, कारण इथे काही रिसेप्टर्स असतात आणि या रिसेप्टरला इन्शुलिन नावाची पास दाखवल्याशिवाय हे ग्लुकोज जे आहे ते आत घेतला जाऊ शकत नाही. ठीक आहे. मग जर इन्शुलिन सिक्रेशन जर झालं नाही तर तुमचा ग्लुकोज जे आहे ते आत तुमच्या याच्यामध्ये सेलमध्ये जाऊ शकणार नाही. ठीक आहे. तर जेव्हा जेव्हा काय होतं बॉडीमध्ये ग्लुकोज वाढतो तेव्हा तेव्हा काय होतं, इन्शुलिन वाढतं. ग्लुकोज जेव्हा जेव्हा वाढतो तेव्हा काय होतं, ग्लुकोज जेव्हा जेव्हा वाढतो तेव्हा काय होतं, इन्शुलिन वाढतं. इन्शुलिन वाढतं. ठीक आहे. आणि जेव्हा जेव्हा ग्लुकोज कमी होतो, ग्लुकोज जेव्हा जेव्हा कमी होतो तेव्हा काय होतं, ग्लुकॅगॉन येतो. कोण येतो, ग्लुकॅगॉन येतो. ग्लुकॅगॉन वाढतो. ठीक आहे. जर इन्शुलिन वाढलं तर काय होणार, आपल्या बॉडीमधलं जे आहे ब्लड मधलं काय होणार, ग्लुकोज कमी होणार आणि कुठे जाणार, सेलमध्ये जाणार. का, कारण इन्शुलिन काय करतो, त्या ग्लुकोजला जेवढं काही ब्लडमध्ये ग्लुकोज आहे त्या सर्वांना काय करतो, सेलमध्ये पाठवण्याचं काम करत असतो. ठीक आहे. तर फर्स्ट ऑप्शन आपल्याकडे आहे बघा, इन्क्रीज ब्लड ग्लुकोज लेवल. ब्लड ग्लुकोज लेवल वाढल्यामुळे तुमचा इन्शुलिन येईल का, तर हो येतो. त्यानंतर डिक्रीज ब्लड ग्लुकोज लेवल, ऑलरेडी तुमचं ब्लड ग्लुकोज लेवल काय आहे, कमी आहे. आणि अशा वेळेस जर काय झालं, इन्शुलिन सिक्रेट झालं किंवा इन्शुलिन आपण दिलं ते काय एक्सटर्नली पण, तर काय होणार आहे, पेशंट अजून काय होणार आहे, हायपोग्लायसेमियामध्ये जाणार आणि पेशंट तिथं काय होऊ शकतो, हायपोग्लायसेमिक ब्रेन इंजुरी पण पेशंटला होऊ शकते. त्यामुळे जेव्हा काय होतं, नॅचरली जेव्हा ब्लड ग्लुकोज कमी होतो तेव्हा काय केलं जातं, ग्लुकॅगॉन सिक्रेट केलं जातं, जेणेकरून काय होईल, जे अदर सोर्सेस ऑफ जे एनर्जी आहेत, ग्लुकोज प्रोडक्शन आहेत ते तिथे यूज केले जातील. त्यामुळे कधीही ब्लड ग्लुकोज लेवल कमी झाल्यानंतर इन्शुलिन सिक्रेट होणार नाही. डिक्रीज ब्लड लेवल ऑफ अमिनो ऍसिड, अमिनो ऍसिडचं जर लेवल कमी झालं तरी पण काय होणार नाही, तुमचा इन्शुलिन सिक्रेट होणार नाही. पण जर फॉर एक्झाम्पल तुम्ही आता काय केले, खूप प्रोटीन रिच डाएट घेतलंय, आता प्रोटीन रिच डाएट घेतलं याच्यामध्ये तुमच्या प्रोटीनचं कन्व्हर्जन लास्टली कशामध्ये होणार आहे, इव्हेंच्युअली अमिनो ऍसिड्स मध्ये होणार आहे. आणि ते अमिनो ऍसिड काय करतात, बीटा सेल्स ऑफ पॅनक्रियाजला परत काय करतात, स्टिम्युलेट करतात. आणि जेव्हा अमिनो ऍसिड्स वाढतं, अमिनो ऍसिड्स वाढल्यामुळे बीटा सेल्स ऑफ पॅनक्रिया स्टिम्युलेट होतात. बीटा सेल्स ऑफ पॅनक्रिया स्टिम्युलेट झाल्यानंतर ते काय करतात, इन्शुलिन सिक्रेट करतात. त्यामुळे अमिनो ऍसिड जसं ग्लुकोज वाढल्याच्या नंतर तुमचे इन्शुलिन सिक्रेट होतं, त्याचप्रमाणे अमिनो ऍसिड्स वाढल्याच्या नंतर पण काय होतं, इन्शुलिन सिक्रेट होतो. लास्ट ऑप्शन आहे आपला, डिक्रीज पॅरासिम्पथेटिक स्टिम्युलेशन. बघा, सिम्पथेटिक जे आहे ते आपली नर्व सिस्टम आणि पॅरासिम्पथेटिक नर्व सिस्टम. आपल्याकडे काय आहे, एक सिम्पथेटिक आहे आणि दुसरी कुठली आहे, पॅरासिम्पथेटिक आहे. तर ह्या दोघांना ह्या दोघांपैकी जे आहे ते कुठली कधी ऍक्टिव्हेट होते हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. तर बघा, सिम्पथेटिक जी नर्व सिस्टम आहे, ही जी नर्व सिस्टम आहे ही कधी ऍक्ट होते, जेव्हा तुम्हाला एकदम इमर्जन्सी रिस्पॉन्स हवा असतो, फ्लाईट किंवा फाईट रिस्पॉन्स हवा असतो. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, उडायचं आहे किंवा काय करायचं आहे, भांडायचं आहे किंवा लढायचं आहे किंवा उडायचं आहे. जेव्हा तुम्हाला उडायचं आहे किंवा लढायचं आहे तेव्हा तुम्हाला कुठलं लागतं, सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम तुमची ऍक्ट व्हायला पाहिजे. आणि पॅरासिम्पॅथॅटिक ऍक्ट कधी व्हायला पाहिजे, जेव्हा तुम्ही, पॅरा नावामध्ये काय आहे की प्यार, जब आपको प्यार से काम लेना होता है, मतलब क्या, जब आपको एकदम आराम से काम लेना होता है तब आपका कौन सा सिस्टम काम करता है, तो पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम काम करता है. म्हणजे जेव्हा आपल्याला एकदम प्यार से काम करना होता है तेव्हा आपली पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम काम करते. आणि जेव्हा आपल्याला उडायचं आणि लढायचं असतं तेव्हा तुमची सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम काम करते. म्हणजे एकदम तुम्ही इमर्जन्सी सिच्युएशन आहे, तुमच्या मागे वाघ लागलेला आहे, सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. ठीक आहे. तुम्ही खूप खूप काय आहात, एकदम चिल आहात, काही तुमच्या मागे नर्वसनेस नाही, काही कुठल्या मागचं डिप्रेशन नाही, कुठल्याही मागचं टेन्शन नाही, एकदम नॉर्मल कंडिशनमध्ये जसं आता तुम्ही आमचं आहे ते कुठल्या इथं पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीमवर आपलं सगळं जे आहे ते चाललेलं आहे.
ठीक आहे. तर आता आपण बघा, जेव्हा तुमच्याकडे सिम्पथेटिक नर्वस सिस्टम असते तेव्हा तुम्हाला काय असते, खूप साऱ्या काय असते, एनर्जीची गरज असते. ठीक आहे. खूप सारी एनर्जीची गरज असते आणि याच्यामुळे तुम्हाला काय होऊ शकतं, इथं जे आहे तुमची बॉडी जी आहे तर आपल्याला काय करायला लागते, इथं एनर्जी काय करायला लागते, कन्झर्व्ह करायला लागते. मग अशा वेळेस जर तुमचं ग्लुकोज कमी झालं, अशा वेळेस जर तुमचं ग्लुकोज जर कमी झालं तर काय होईल, तुमची एनर्जी पण कमी होणार. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे आणि त्याचं इन्शुलिनचं सिक्रेशन जास्त झालं, इन्शुलिनचं सिक्रेशन जास्त झालं, तुमची बॉडी काय होणार, लवकर काय होणार, हायपोग्लायसिमियामध्ये जाणार. लवकर काय होणार, हायपोग्लायसिमियामध्ये जाणार आणि हायपोग्लायसिमिया तुमची परत काय होणार, एनर्जी इथे कमी होऊन जाणार. त्याच्यामुळे इथं जे आहे ते आपल्याला इन्शुलिन पाहिजे आहे का, तर नाही. आपल्याला इथं काय पाहिजे, ग्लुकॅगॉन पाहिजे. इथं काय पाहिजे, आपल्याला ग्लुकॅगॉन पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम म्हणजे काय, आपली बॉडी एकदम व्यवस्थित काम करते, बॉडीची एनर्जी वगैरे सर्व क्रेब सायकल वगैरे टकाटक चालू आहे, तेव्हा आपल्याला इथं काय इन्शुलिन एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. तेव्हा जेव्हा पॅरासिम्पॅथेटिक ऍक्शनचं स्टिम्युलेशन डिग्री झाल्याच्या नंतर आपल्याला हवं आहे का नाही, जेव्हा आपल्याला पॅरासिम्पॅथेटिक ऍक्शन आपली जेव्हा पीकवर असते तेव्हा आपल्याला इन्शुलिन पाहिजे आहे आणि जेव्हा आपल्याला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम जेव्हा आपली ऍक्ट करते तेव्हा आपल्याला ग्लुकॅगॉन हवा आहे का, कारण तिथे आपल्याला एनर्जी पाहिजे. आपल्याला हायपोग्लायसेमियामध्ये घालायची काय आपली बॉडी, बिलकुल आपल्याला हायपोग्लायसेमियामध्ये बॉडी घालायची नाहीये का, कारण आपल्याला एनर्जीची गरज आहे. आपल्याला एक सस्टेन रिलीज ऑफ इन्शुलिन तिथे पाहिजे असतो. चला, ऑप्शन काय असणार आहे मग, याचा करेक्ट आन्सर कुठला असणार आहे, इन्शुलिन कधी सिक्रेट होतो तुमचा, इन रिस्पॉन्स टू इन्क्रीज ब्लड ग्लुकोज लेवल. फर्स्ट ऑप्शन करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन लीड्स टू. ग्रोथ हार्मोन जे आहे ते हायपर सिक्रेशन झाल्यानंतर काय होऊ शकतं बघा. ग्रोथ हार्मोन जे आहे तो कोण सिक्रेट करतं, कोण सिक्रेट करतं, अँटेरियर पिट्युटरी सिक्रेट करते. कोण सिक्रेट करते, अँटेरियर पिट्युटरी सिक्रेट करते. मग हे जे तुमचं ग्रोथ हार्मोन जे आहे ते काय करतं, तुमची ग्रोथ जे आहे ते कंट्रोल करण्याचं काम करतं. म्हणजे जेवढं ग्रोथ हार्मोन जास्त तेवढी तुमची काय होते, ग्रोथ होते. म्हणजे आपण एखाद्याला म्हणतो बघा, तू काय बुटका आहे, तुझी हाईट वाढली नाही, तर तू त्याची चूक नाही, काय आहे ते एक जेनेटिक असू शकतं, त्याच्या फॅमिलीमुळे प्रॉब्लेम असू शकतो, किंवा त्याला अँटेरियर पिट्युटरीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, ज्याच्यामुळे काय झालं, त्याचा ग्रोथ हार्मोन कमी झाला आहे हा असू शकतो, किंवा त्याच्यामध्ये ग्रोथ हार्मोन जे आहे ते व्यवस्थित सिक्रेशन होत आहेत, पण जे ग्रोथ हार्मोनचे जे रिसेप्टर्स आहेत त्या रिसेप्टरमध्ये प्रॉब्लेम असू शकतो. रिसेप्टर कुठे असतात, तुमच्या एफिफायझल प्लेट्सवर असतात, कुठल्या बोनच्या. ठीक आहे. तर हे ग्रोथ हार्मोनच्या रिलेटेड असू शकतं. मग जर बघितलं आपण तर ग्रोथ हार्मोन जो आहे, सॉरी, तो अडल्टमध्ये पण सिक्रेट होतो, मुलामध्ये सिक्रेट होतो, अडल्टमध्ये पण सिक्रेट होतो आणि त्याचप्रमाणे चिल्ड्रन्समध्ये पण सिक्रेट होतो. चिल्ड्रन्समध्ये जास्त सिक्रेट होतो आणि नाईट टाइमला जास्त सिक्रेट होतो. अडल्टमध्ये पण जास्त, अडल्टमध्ये जेव्हा तो चिल्ड्रनच्या तुलनेमध्ये काय होतो, कमी सिक्रेट होतो आणि दोन्हीमध्ये पण काय होतो, तो नाईट टाइमला जे आहे ते आपल्याला जास्त ग्रोथ हार्मोन सिक्रेशन बघायला मिळतं. जर अडल्टमध्ये जास्त झाला तर आपण त्याला काय म्हणायचं, अडल्टमध्ये जर कमी झाला तर आपण त्याला काय म्हणायचं, आणि चिल्ड्रन्समध्ये जर जास्त झालं, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणायचं, आणि चिल्ड्रन्समध्ये जर कमी झालं तर त्याला आपण काय म्हणायचं. कुठल्या टर्मिनॉलॉजी आहे आपल्याला बघायला मिळू शकतात बघा. अडल्टमध्ये जर जास्त झालं तर आपण काय म्हणतो, ॲक्रोमेगॅली असं म्हणतो. काय म्हणतो, ॲप्रोमेगॅली असं आपण म्हणतो. जर अडल्टमध्ये जर कमी झालं तर आपण काय म्हणतो, AGHD म्हणतो. काय म्हणतो, AGHD म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो अडल्ट ग्रोथ हॉर्मोन डेफिशियन्सी, AGHD. काय म्हणतो, अडल्ट ग्रोथ हॉर्मोन डेफिशियन्सी. जर चिल्ड्रनमध्ये जर वाढत असेल, ठीक आहे, चिल्ड्रनमध्ये जर ग्रोथ हॉर्मोन जर वाढत असेल त्याला आपण काय म्हणतो, गायगॅन्टिझम म्हणतो. काय म्हणतो, गायगॅन्टिझम किंवा गिगॅन्टिझम, तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणा. ठीक आहे, पण म्हणा वेळेवर लक्षात आलं पाहिजे. आणि याला आपण काय म्हणतो, डॉर्फिझम म्हणतो. जर कमी झालं तर काय म्हणतो, डॉर्फिझम असं आपण म्हणतो. ठीक आहे. जे आपल्याला बघायला मिळतात बघा, सर्कसमध्ये वगैरे काम करणारे जे हे असतात, छोटे छोटे त्यांचे काय असते, खूप हाईट कमी असते, ते जे आहे ते आपल्याला त्यांच्यामध्ये काय बघायला मिळतं, आपल्याला ग्रोथ हार्मोनची कमी बघायला मिळते, किंवा ग्रोथ हार्मोनचे जे रिस्पॉन्स आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो. ॲक्रोमेगॅलीचं उदाहरण तुम्हाला कुठलं आहे, आपला खली. कुठला आहे, आपली खली. ठीक आहे. तर हे झाले आपले ग्रोथ हार्मोनच्या रिलेटेड. तर बघा, फर्स्ट ऑप्शन दिलेला आपल्याला क्रेटिनिझम. क्रेटिनिझम मध्ये काय होतं बघा, तुमचं जे आहे ते थायरॉइड जे आहे तो चिल्ड्रन्समध्ये कमी होतो. चिल्ड्रन्समध्ये हा क्रेटिनिन कुठं बघायला मिळतं आपल्याला, चिल्ड्रन्समध्ये. आणि याच्यामध्ये काय होतं, थायरॉइड कमी होतो. थायरॉइड काय होतो, कमी होतो. मायक्झोडोमा जे आहे ते आपल्याला अडल्ट्समध्ये बघायला मिळतं, अडल्ट्समध्ये बघायला मिळतो, आणि याच्यामध्ये पण काय होतं, थायरॉइड कमी होतो. ॲक्रोमेगॅली जो आहे, ठीक आहे, ॲक्रोमेगॅली आपल्याला काय बघायला मिळतं, अडल्टमध्ये जे आहे तो ग्रोथ हार्मोन जर काय झालं, कमी जास्त झालं तर आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर ग्रेव्ह डिसीज जो आहे याच्यामध्ये पण काय होतं, ग्रेव्ह डिसीज काय होतं, ऑटो इम्युन. हे काय आहे, ऑटो इम्युन आहे, हा कसला डिसऑर्डर आहे, ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. याच्यामध्ये काय होतं, थायरॉइडचं फंक्शन वाढतं. थायरॉइडचं काय होतं, फंक्शन वाढलेलं बघायला, हायपर सेन्सिटिव्हिटी बघायला मिळते. तर याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे, ॲक्रोमेगॅली ऑप्शन सी करेक्ट आन्सर तिथे असणार आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा आमचं क्वेश्चन, पॅन हायपोपिट्युटरिझम इज ऑल्सो कॉल्ड. फर्स्ट ऑप्शन दिला आपला सिमेंट डिसीज, सेकंड दिला आहे शिहान डिसीज, थर्ड दिला आहे कालर डिसीज, आणि लास्ट दिला आहे बेस्डोस डिसीज. तर बघा, सिमेंट डिसीज आणि शिहान डिसीज जो आहे तो आपल्याला सर्वांच्या परिचित आहे असं मला वाटतं. कालर्स आणि बेस्डोस थोडासा तुमच्यासाठी नवीन असू शकतो. तर बघा काय असतं, आपल्याला पिट्युटरिझम बद्दल क्वेश्चन आहे म्हणून आपल्याला ही आपली डायग्राम आपल्याला मस्ट आहे काढणे. कुठली, हायपोथॅलॅमस आहे, ही तुमची अँटेरियर पिट्युटरी, ही तुमची पोस्टेरियर पिट्युटरी आहे. तर बघा,
हा जे अँटेरियर पिट्युटरी आहे, ह्या अँटेरियर पिट्युटरीमध्ये काय होतात, हॉर्मोन जे आहे इथं काय होतात, सिंथेसाइज होतात. इथं हॉर्मोन काय होतात, सिंथेसाइज होतात आणि सिंथेसाइज होऊन नंतर काय होतात, सिक्रेट केले जातात. ठीक आहे, सिंथेसाइज होऊन सिक्रेट केलं जातं. पण तुमचं जे पोस्टरियर पिट्युटरी आहे, या पोस्टरियर पिट्युटरीमध्ये काय केलं जातं, हॉर्मोन्स हायपोथॅलॅमस काय करतो, सिंथेसाइज करतो. ह्या इथे पोस्टरियर पिट्युटरीमध्ये काय केलं जातं, फक्त आणि फक्त स्टोअर केले जातात आणि स्टोअर करून काय केले जातात, रिलीज केले जातात किंवा सिक्रेट केले जातात. ठीक आहे, एवढा बेसिक डिफरन्स जो आहे तो आपल्याला अँटेरियर पिट्युटरी आणि पोस्टरियर पिट्युटरीमध्ये बघायला मिळतो, हे आपल्याला माहित आहे. काय होतं, तुमचं हायपोथॅलॅमस हॉर्मोन सिक्रेट करतो आणि ते जशाच तसे हॉर्मोन काय करतो, तुमचं पोस्टरियर पिट्युटरी स्टोअर करतो आणि त्याला काय करतो, सिक्रेट करतो. त्याच्या उलट जे तुमचे अँटेरियर पिट्युटरी आहे, अँटेरियर पिट्युटरीमध्ये हॉर्मोन जे आहे ते स्वतः ती अँटेरियर पिट्युटरी बनवते. हायपोथॅलॅमस स्वतःचे डायरेक्ट जे आहे ते कॉपी पेस्ट करते का, ती कॉपी पेस्ट करत नाही. ते काय करते, स्वतः हॉर्मोन्स बनवते आणि काय करते, पुढे सिक्रेट करते. ठीक आहे, तर आपल्याला पॅन हायपोपिट्युटरिझम जेव्हा आपण बोलतो तेव्हा तुमची जी अँटेरियर पिट्युटरी आहे ही पूर्ण अँटेरियर पिट्युटरी काय होते, तुमची निकामी होते. पूर्ण आणि पूर्ण जे तुमची अँटेरियर पिट्युटरी आहे ते काय होते, निकामी होते. म्हणजेच आपण याच्यामध्ये काय म्हणू शकतो, पॅन हायपोपिट्युटरी म्हणजे काय म्हणू शकतो, तुमची जी अँटेरियर पिट्युटरी हार्मोन आहे त्याचे काय होतात, ऑल हॉर्मोन ऑफ डिफिशियन्सी ऑफ ऑल हॉर्मोन्स ऑफ अँटेरियर पिट्युटरी. जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण काय म्हणतो, त्याला पॅन हायपोपिट्युटरिझम असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, पॅन हायपोपिट्युटरिझम असं आपण त्याला म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो, यालाच आपण ऑल्सो नोन ॲज सिमेंट डिसीज. कुठलं, सिमेंट्स डिसीज. ठीक आहे, मग हे कशामुळे होऊ शकतो, तुमच्या जर ही तुमची अँटेरियर पिट्युटरी आहे, इथं काय असू शकतो, एखादा ट्युमर असू शकतो. ठीक आहे, इथं काय असू शकतं, एखादं इन्फेक्शन असू शकतं किंवा काय असू शकतं, ते पिट्युटरीला तुमच्या काय झाला असतो, ट्रॉमा झालेला असू शकतो. काय ट्युमर, इन्फेक्शन आणि ट्रॉमा. अँटेरियर पिट्युटरी झाल्यामुळे तुमची अँटेरियर पिट्युटरी जी आहे ती अख्खीच्या अख्खी अँटेरियर पिट्युटरी काम करणं काय करते, बंद करते किंवा काय करते, कमी करते. आणि त्याच्यामुळे काय होतं, अँटेरियर पिट्युटरीचे सर्व हॉर्मोन काय होतात, कमी सिक्रेट व्हायला लागतात. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, पॅन हायपोपिट्युटरिझम होतं. त्याला आपण काय म्हणतो, सिमेंट डिसीज असं आपण म्हणतो. ठीक आहे, तर सिमेंट डिसीज काय झाला, आपलं करेक्ट आन्सर झालं. पण आपण इथे संपणार का, आपलं क्वेश्चन संपणार आहे की नाही, तर सेकंड ऑप्शन मध्ये आपल्याला सिहान सिंड्रोम. बघा, सिहान सिंड्रोम मध्ये काय होतं, जेव्हा एखादी मदर जी आहे, मदरची काय झाली, डिलिव्हरी झाली आहे. मदरची जेव्हा डिलिव्हरी झाली आणि मदर डिलिव्हरी झाल्याच्या नंतर काय केली, मदर गेली पीपीएच मध्ये. पीपीएच मध्ये गेल्यानंतर मदरमध्ये काय झालं, खूप सारा काय झालं, हिमोरेज झालं. खूप सारा हिमोरेज झालं. मदर कशामध्ये गेली, हिमोरेजिक शॉक मध्ये गेली. मदर कशामध्ये गेली, हिमोरेजिक शॉक मध्ये गेली. आणि मदर हिमोरेजिक शॉक मध्ये गेल्यामुळे काय झालं, तुमचं जे हायपोथॅलॅमस आहे बघा, हायपोथॅलॅमस आहे आणि हायपोथॅलॅमसला एक अँटेरियर पिट्युटरी आणि पोस्टेरियर पिट्युटरी असे लटकलेले आहेत. पण हायपोथॅलॅमस पासून काय झालं, तुमच्या पोस्टेरियर पिट्युटरीला डायरेक्ट ब्लड सप्लाय आहे, पण जो आहे तसा अँटेरियर पिट्युटरीला डायरेक्ट ब्लड सप्लाय नाही आहे. म्हणून तुमची अँटेरियर पिट्युटरी आहे याच्यामध्ये काय होतं, ब्लड जो आहे तो ब्लड सप्लाय काय होतो, ब्लड सप्लाय कमी होतो. आणि इथं काय होतं, इव्हेंच्युअली काय होतं, तुमच्या अँटेरियर पिट्युटरीमध्ये इश्चिमिया बघायला मिळतो आणि थोड्या वेळानंतर कालांतरात काय होतं, नेक्रोसिस होतं. काय होतं, नेक्रोसिस होतं. म्हणून काय होतं, इथं आपल्याला पॅन हायपोपिट्युटरिझम बघायला मिळतं. ही याच्यामध्ये पण काय बघायला मिळतं आपल्याला, पॅन हायपोपिट्युटरिझम बघायला मिळतं. पण ते कशामुळे होतं, तर ते होतं तुमच्या शॉकमुळे, पीपीएचच्या शॉकमुळे होतं. ठीक आहे, सिमेंट डिसीज काय ब्रॉड टर्म आहे, जनरल टर्म आहे. जनरली जर तुमचं झालं तर, आणि जर ते केवळ आणि केवळ पीपीएच मध्ये होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, शिहॅन सिंड्रोम म्हणतो. तर शिहॅन सिंड्रोम मध्ये जेव्हा तुमच्या मदरमध्ये शिहॅन सिंड्रोम होतो तेव्हा आपल्याला ओळखता कसं येतं, तर बघा, तुमचे जे अँटेरियर पिट्युटरी आहे त्याचं एक महत्त्वाचं काम आहे, ते म्हणजे कुठलं, प्रोलॅक्टिन सिंथेसिस. पोस्ट डिलिव्हरी महत्त्वाचं, पीएनसी मदरमध्ये महत्त्वाचा हॉर्मोन कुठला आहे, तुमचा प्रोलॅक्टिन आहे. प्रोलॅक्टिन आल्याशिवाय मिल्क सिक्रेशन होणार आहे का, तर मिल्क सिक्रेशन होणार नाही. जर एखाद्या मदर पीपीएच मध्ये गेल्याच्या नंतर जर तिच्यामध्ये मिल्क येत नसेल तर समजून जायचं आहे की त्या मदरला काय झालेलं आहे, शिहॅन सिंड्रोम झालेला आहे. का, कारण मोस्ट कॉमन साईन आणि मोस्ट अर्ली साईन जर तुम्ही बघितलं शिहॅन सिंड्रोम मध्ये, तर काय आहे, मिल्क प्रोडक्शन काय होणं, कमी होणं. मिल्क प्रोडक्शन कमी का होत आहे, कारण तुमच्या इथे प्रोलॅक्टिन जो आहे तो काय येतोय, कमी येतोय. प्रोलॅक्टिन काय येतोय, इथे कमी येतो आणि प्रोलॅक्टिन कमी आल्यामुळे मिल्क प्रोडक्शन कमी होतं. आणि हे तुम्हाला ओळखून जायला पाहिजे की जर एखादी मदरमध्ये जर पीपीएच मध्ये गेली होती रिसेंट डिलिव्हरीमध्ये आणि जेव्हा तुम्ही तिचा बेबी काय केलाय, तुम्ही मिल्किंग घेऊन गेले आहेत, तेव्हा काय होत नाही, तिला मिल्क प्रोडक्शन होत नाहीये, तर आपण शिहॅन सिंड्रोम तिथं आपण सस्पेक्ट करू शकतो. ठीक, तर नेक्स्ट ऑप्शन काय म्हणतो आपल्याला, कार्लर सिंड्रोम. कार्लर सिंड्रोम जो आहे आपल्याला मल्टिपल मायलोमा बघायला मिळतो. कुठल्यामध्ये, मल्टिपल मायलोमा मध्ये बघायला मिळतो. आणि बेजडॉस सिंड्रोम जे आहे त्याला आपण ऑल्सो नोन ॲज ग्रेव्हज डिसीज, जे की आता आपण बघितलं, कुठला, ग्रेव्हज डिसीज. काय आहे तो, ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं, थायरॉइड हार्मोन जास्त सिक्रेट व्हायला लागतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. याचा आन्सर सांगितलं का मी, याचा आन्सर काय असणार आहे, फर्स्ट जे आहे त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, अ पेशंट ऑन हिपॅरिन थेरपी शुड बी मॉनिटर्ड ऑन. पेशंटला काय केलं आहे आपण, हिपॅरिन थेरपी सुरू केली आहे. कुठली थेरपी, हिपॅरिन थेरपी सुरू केली आहे. आणि हिपॅरिन थेरपीवर असताना पेशंटला काय मॉनिटर केलं पाहिजे आपण, पीटी मॉनिटर केलं पाहिजे, INR केलं पाहिजे, का एपीटीटी केलं पाहिजे, का प्लेटलेट ऍग्रिगेशन टाइम केला पाहिजे. बघा, जेव्हा आपण पेशंटला वॉरफारिनवर ठेवतो, जेव्हा आपण पेशंटला वॉरफारिनवर ठेवतो तेव्हा आपण काय करतो, पेशंटचा पीटी आणि INR चेक करतो. ठीक आहे, पीटी जर नॉर्मल व्हॅल्यू बघायला गेलं तर आपल्याला 0.8 ते 1.2 सेकंड बघायला मिळते. INR आपल्याला 13 ते 18 सेकंड जे आहे ते नॉर्मल व्हॅल्यू बघायला मिळते. आणि याचा थेरॉपेटिक जी रेंज असते ते 2 ते 2.5 पट. ठीक आहे, 2 ते 2.5 पट का असे थेरॉपेटिक रेंज असते. एपीटीटी जे आहे ते आपण जेव्हा आपण पेशंट हिपॅरिनवर असतो, जेव्हा पेशंट कशावर असतो, हिपॅरिनवर असतो, तेव्हा आपण काय करतो, एपीटीटी आपण काय करतो, चेक करतो. पेशंटची काय करतो, एपीटीटी चेक करतो. आणि एपीटीटी जे आहे त्याची नॉर्मल व्हॅल्यू किती आहे, 25 ते 35 सेकंड जे आहे ते अप्रॉक्सिमेटली आपल्याला बघायला मिळते. प्लेटलेट ऍग्रिगेशन टाइम जे आहे ते आपण थ्रोम्बोसायटोपेनिया जर असेल एखाद्या पेशंटमध्ये, काय असेल, थ्रोम्बोसायटोपेनिया. थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणजे काय, प्लेटलेट काउंट जर कमी असेल तेव्हा आपण प्लेटलेट ऍग्रिगेशन करतो. तसं जे आहे हिपॅरिन मध्ये तसं डायरेक्टली आपल्याला काय प्लेटलेटचा एवढा जास्त संबंध नाही. पण हिपॅरिन इंड्युस्ड थ्रोम्बोसायटोपेनिया हा आपल्याला आजार एक बघायला मिळतो. हिपॅरिन इंड्युस्ड थ्रोम्बोसायटोपेनिया हा पण आपल्याला बघायला मिळतं. पण याच्यामध्ये आपल्याला प्लेटलेट ऍग्रिगेशन टाइम चेक करायची गरज नाही. सिंपली आपण प्लेटलेट काउंट चेक करू शकतो. ठीक आहे, प्लेटलेट काउंट चेक करू शकतो. तर हे झाले आपले जे काही अँटीकोॲग्युलंट्स आहेत, जे की काय करतात, ब्लड थिनिंग एजंट ज्यांना आपण म्हणतो. तर ब्लड थिनिंग एजंटमध्ये जेव्हा आपण पेशंट वॉरफारिनवर असतो तेव्हा आपण पीटीआयआर चेक करतो, जेव्हा हिपॅरिनवर असतो तेव्हा आपण काय करतो, एपीटीटी चेक करतो. ठीक आहे, आणि प्लेटलेट जर थ्रोम्बोसायटोपेनिया असं म्हणजे प्लेटलेट्समुळे जर काय होत नाही, तुमचं ब्लड क्लॉट होत नाहीये, तर आपण काय करतो, प्लेटलेट ऍग्रिगेशन टाइम चेक करतो. ठीक आहे, किंवा आपण प्लेटलेट काउंट पण नॉर्मली चेक करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर एक आपण जनरली यूज करतो बघा, जे आपल्याला जेव्हा आपल्याला क्रोनिक पेशंट ठेवायचं असतो, क्रोनिक खूप दिवसाच्या याच्यामध्ये जर आपल्याला एखादा पेशंट जर ब्लड थिनिंग एजंटवर ठेवायचा असेल, तर आपल्याकडे आहे आपला आवडता ड्रग, तो म्हणजे कुठला, ऍस्पिरिन. ऍस्पिरिन किंवा त्याला आपण काय म्हणतो, इकोस्पिरिन म्हणतो. इकोस्पिरिन असं पण त्याचं नाव आहे. ऍस्पिरिन किंवा इकोस्पिरिनवर जेव्हा एखाद्या पेशंटला ठेवतो तेव्हा त्या पेशंटची जी आहे आपण कुठली टेस्ट केली पाहिजे. जसं आपण वॉरफारिनला पीटीआयआर करतो, हिपॅरिनला एपीटीटी करतो ना, तसं त्याप्रमाणे जर एखादा पेशंट ऍस्पिरिनवर जर असेल तर त्याला आपण कुठली जी आहे ती टेस्ट केली पाहिजे, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन ऑफ ग्रेव्ह डिसीज इन्क्लूड्स. जर एखाद्या पेशंटला ग्रेव्ह डिसीज असेल तर त्याला काय क्लिनिकल मॅनिफेस्टेशन येऊ शकतात, हे आपल्याला विचारलेलं आहे. बरं, ग्रेव्ह डिसीज म्हणजे काय, त्याला आपण काय म्हटलं, बेजडॉर डिसीज म्हटलं, हे आपण आताच बघितलं आहे. हाच काय आहे, ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. हा कसा आहे, ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. आणि याच्यामध्ये काय होतं, हायपर सेन्सिटिव्हिटी होते. म्हणजे काय होतं, तुमची थायरॉइड ग्लँड काय होते, हायपर सेन्सिटिव्ह होते. आणि काय होतं, थायरॉइड हार्मोन काय होतो, जास्त सिक्रेट व्हायला लागतो. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की थायरॉइड हार्मोन जो आहे ते काय करतो, तुमच्या मेटाबॉलिझम मध्ये मदत करतो. ठीक आहे, जेवढा थायरॉइड हार्मोन जास्त तेवढं तुमचं काय मेटाबॉलिझम जास्त. याच्यामध्ये आपल्याला एक्झॉप्थॅलमस पण बघायला मिळतं. एक्झॉप्थॅलमस ग्रेव्ह डिसीज मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, एक्झॉप्थॅलमस प्लस थिनिंग बघायला मिळते. बॉडी वेट काय होतं, मेटाबॉलिझम वाढलं म्हणजे काय झालं, बॉडी वेट काय झालं, कमी झालं. पेशंटचं काय होणार, बॉडी वेट कमी झालं. एखाद्या पेशंटचं मेटाबॉलिझम कमी आहे तर काय होणार, त्याचं बॉडी वेट वाढणार. आपण म्हणतो बघा, काय काय लोकांचं जे आहे ते किती पण खाल्लं तरी पण काय होत नाही, त्यांच्या अंगाला लागत नाही किंवा त्यांचं वजनच वाढत नाही. का वाढत नाही, कारण त्यांच्यामध्ये त्यांचा मेटाबॉलिक रेट असतो तेवढा जास्त असतो की त्यांनी जेवढं काय खाल्लं ते सगळं काय होतं, गायब होतं. ठीक आहे, आणि त्याचं बॉडी वेट त्याच्यामध्ये वाढू शकत नाही, कारण त्यांचा मेटाबॉलिकचा रेटच तेवढा जास्त नाही. ठीक आहे, तर आपल्याला क्लिनिकल फाइंडिंग जे आहे ते मोस्टली आपल्याला कुठल्या बघायला मिळतात, तर एक जे सर्वात प्रॉमिनंट आहे ती म्हणजे काय, तर पेशंटचं आपल्याला वजन आहे, पेशंट कसे बॉडी वेट कसं बघायला मिळतो, आपल्याला थिन बघायला मिळतो. दुसरी गोष्ट आपल्याला पेशंट बघायला मिळते ते म्हणजे एक्झॉप्थॅलमस. म्हणजे काय, पेशंटचे जे आहे ते असे डोळे जे आहेत खूप मोठे मोठे, आणि असं आपल्याला वाटतं की बाबा आता कधी कुठल्याही क्षणी काय होऊ शकतात, बाहेर येऊ शकतात असं आपल्याला वाटतं. ठीक आहे, त्यानंतर पेशंटमध्ये बघायला मिळतं आपल्याला टॅकीकार्डिया. टॅकीकार्डिया आणि आपल्याला बघायला मिळतं पाल्पिटेशन्स. पाल्पिटेशन्स म्हणजे पेशंटचं हार्ट एवढं जोरात जोरात धडधड करतं की असं पेशंटला वाटतं की मला ते म्हणजे तुम्ही आता जेव्हा तुम्ही नॉर्मली बसता तेव्हा तुम्हाला तुमचे हार्टबीट फील होतात का, नाही. अनलेस अँड अंटिल तुम्ही हात लावून चेक करत नाही किंवा तुम्ही शेतो लावून चेक करत नाही तेव्हा तोपर्यंत तुम्हाला तुमच्या हार्टबीट फील होत नाही. पण जे ग्रेव्ह डिसीजचा पेशंट असतो त्याला काय होतं, त्याच्या हार्टबीट जे सतत त्याला फील होत असतात. त्याला असं वाटतं बाबा आज माझं हृदय धडधड 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 करत आहे. हे आपल्याला कधी होतं पाल्पिटेशन वगैरे, जेव्हा एखादा तुम्हाला खूप असा पॅनिक अटॅक आलेला आहे किंवा खूप खूप तुम्ही जास्त घाबरलेला आहे तेव्हा तुम्हाला काय होतं की माझं हार्ट धडधड करते असं तुम्हाला वाटतं. ठीक आहे, तर हे जो ग्रेव्ह डिसीजसाठी काय तो रोजचा कार्यक्रम झाला असतो, त्याला त्याच्या हार्टबीट जे आहेत दररोजच्या दररोज त्याला सेन्स होत असतात. ठीक आहे, तर ग्रेव्ह डिसीज मध्ये काय होतं, मेटाबॉलिक रेट विल इन्क्रीज अँड बॉडी वेट लॉस विल बी देअर. काय करेक्ट आन्सर आहे. काय होतं, जर एखाद्या पेशंटमध्ये जर थायरॉक्सिन हार्मोन जास्त असेल मग तो ग्रेव्ह डिसीजच नाही, फक्त ऑटोइम्युन डिसीज नाही, जर अदर प्रॉब्लेम जर त्याला साधे जरी हायपरथायरॉइडिझम जरी असेल तरी पण त्याच्यामध्ये आपल्याला हेच ऑप्शन साइन अँड सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतात. एक्झॉप्थॅलमस हे पण बघायला मिळतं आपल्याला, त्यामुळे ऑप्शन बी पण करेक्ट आहे. त्यानंतर ओव्हर प्रोडक्शन ऑफ थायरॉइड हार्मोन. ग्रेव्ह डिसीज म्हणजेच काय आहे, तर ओव्हर प्रोडक्शन ऑफ थायरॉइड हार्मोन ड्यू टू ऑटो इम्युन डिसऑर्डर.
लास्ट ऑप्शन काय ऑल ऑफ द अबोव, म्हणून काय याच्यामध्ये ऑल ऑफ द अबोव जे आहे तो आपला ऑप्शन आहे ते करेक्ट आन्सर असणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आउटर मोस्ट लेअर ऑफ मेनिंजेस इज, बघा मेनिंजेसचा जे आहे ते आपल्याला आउटर मोस्ट लेअर विचारलेला आहे. मेनिंजेस म्हणजे काय, तुमचं ब्रेन, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, आणि काय स्पायनल कॉर्डचं काय आहे कव्हरिंग म्हणजे काय तुमचं मेनिंजेस. मेनिंजेस किती असतात, 3 असतात, 1 2 3. ठीक आहे. जे सर्वात वरचा असतो त्याला आपण काय म्हणतो ड्युरा मॅटर, काय म्हणतो ड्युरा मॅटर. त्यानंतर अरेकनॉइड मॅटर, त्यानंतर कुठला पिया मॅटर किंवा पाय मॅटर. ठीक आहे. काय त्याला DAP काय निमोनिक म्हणू शकतो आपण DAP. जे लोक गावाकडचे त्यांना माहित असेल DAP नावाचा एक खत यायचा. ठीक आहे. DAP आउटर टू इनर, ड्युरा मॅटर, अरेकनॉइड मॅटर आणि पाय मॅटर. जो तुमचा ड्युरा मॅटर असतो त्याच्यावरचा जो स्पेस असतो त्याला आपण काय म्हणतो इपिड्युरल स्पेस म्हणतो. काय म्हणतो इपिड्युरल स्पेस म्हणतो. ड्युरा मॅटरचा खालचा जो स्पेस आहे त्याला आपण काय म्हणतो याला आपण काय म्हणतो सबड्युरल स्पेस म्हणतो. काय म्हणतो सबड्युरल स्पेस म्हणतो. आणि अरेकनॉइड मॅटर जे आहे त्याचा खालचा जो स्पेस आहे त्याला आपण काय म्हणतो सब अरेकनॉइड स्पेस म्हणतो. काय म्हणतो सब अरेकनॉइड स्पेस असं आपण म्हणतो. तुमचं काय ड्युरा मॅटर, अरेकनॉइड मॅटर आणि पाय मॅटर हे काय बोनीस काय मेनिंजेस आहेत. मेनिंजेस म्हणजे काय स्कलच्या काय कव्हरिंग आहेत. कुठला आहे तर तुमचा आउटर मोस्ट आपल्याला विचार आउटर मोस्ट कुठला आहे ड्युरा मॅटर आहे. आणि इनर मोस्ट जर विचारलं कुठला आहे पिया मॅटर आहे. आणि मिडलवाला कुठला आहे आपला अरेकनॉइड मॅटर आहे. कोरॉइड प्लेक्सस काय आहे इथं काय होतं तुमचं CSFचं प्रोडक्शन होतं. CSFचं काय होतं प्रोडक्शन होत असतं. त्यामुळे हे पण तुम्हाला विचारू शकतात. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच मेडिकेशन इज इसेन्शियल ड्युरिंग टेन्सिलॉन टेस्ट. टेन्सिलॉन टेस्ट करताना आपल्याला कुठलं जे आहे ते ड्रग इसेन्शियल आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेला आपल्याला N-ॲसिटिलसिस्टीन, सेकंड दिलेला आहे फ्लुमॅझिनिन, थर्ड दिलेला आहे अट्रोपिन आणि लास्ट दिलेला आहे नॅलॅक्झोन. याच्यापैकी कुठलं जे आहे ते टेन्सिलॉन टेस्टमध्ये आपण यूज करू शकतो हे आपल्याला विचारलेलं आहे. तर याचा आन्सर जे आहे तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे. आज थोडंसं लवकर आपण काय करणार संपवणार आहोत आणि आपण जे आपला नेक्स्ट एपिसोड आहे त्याच्यामध्ये याचा आन्सर सांगणार आहोत. तोपर्यंत आपण भेटूया. थँक्यू. बाय बाय.